नमस्कार. आपलं 11th-12th HSC बोर्डचं 5 किंगडम क्लासिफिकेशन सुरू आहे. आपली सिरीज आहे कम्प्लीट. सिरीजमध्ये जर तुम्ही कंटिन्यू असाल तर तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. तर 5 किंगडम क्लासिफिकेशन पैकी दुसरा किंगडम जो आहे किंगडम प्रोटिस्टा, त्याला दुसरा नाही म्हणतायत पण एक किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. त्या किंगडम प्रोटिस्टा बद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. काय आहे किंगडम प्रोटिस्टा आणि त्याचे वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत. ठीक आहे. 5-6 डिव्हिजन आहे, त्याच्यापैकी 2 डिव्हिजन बद्दल आज आपण अभ्यास करणार आहे. तर सर्वात पहिले आपण प्रोटिस्टा या किंगडमचे काय कॅरेक्टर्स आहेत ते समजून घेऊ. जेव्हा आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करत असतो तेव्हा क्लासिफिकेशन मध्ये सर्वात जास्त महत्वाची गोष्ट असते कॅरेक्टर्स. ही कशावरून तुम्ही ओळखणार आहे की याला आपण प्रोटिस्टा म्हणणार आहे किंवा याला आपण मागे मोनेरा आपण किंगडम गेलो तर याला आपण मोनेरा म्हणणार आहे. त्याचे काही कॅरेक्टर असणार आहे. तर प्रोटिस्टाचं कॅरेक्टर काय आहे? सर्वात महत्वाचं युकॅरियोटिक सेल. ठीक आहे. त्याची जी सेल असते, आता जर आपण अशी सेल ड्रॉ केली तर ही जी सेल असेल ही युकॅरियोटिक सेल असेल. कॅरियोटिक सेल असेल. ठीक आहे. युकॅरियोटिक सेल आहे. ते स्पेलिंग मिस्टेक थोडं चांगलं नाही वाटत म्हणून लिहून घेतो सगळं, पण ठीक आहे. तर ही कशी आहे? प्रोटिस्टा किंगडम मध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, म्हणजे प्रोटिस्टा या ग्रुप मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण अभ्यास करतो, सजीवांचा अभ्यास करतो, ते सगळे कसे आहे? युकॅरियोटिक आहे. त्यांची सेल कशी आहे? युकॅरियोटिक आहे. म्हणजे खरी सेल आहे. त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो? न्यूक्लियस पाहायला मिळतो. मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी कॉम्प्लेक्स, ठीक आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झालं. ठीक आहे. अशा प्रकारचे जे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स असतात हे सगळं आपल्याला पाहायला मिळते, म्हणून आपण त्याला युकॅरियोटिक सेल असं म्हणतो. ठीक आहे. ही जी युकॅरियोटिक सेल आहे हे फक्त एकटं कॅरेक्टर नाही. दुसरं कॅरेक्टर काय आहे? हे सगळे प्रोटिस्टा मधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम युकॅरियोटिक तर आहेच, पण सोबतच हे सगळे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहे. कसे आहेत? सिंगल सेल आहे. कसे ऑर्गॅनिझम आहे? सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे सगळेच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे आहेत? युनिसेल्युलर आहे. एकच सेल आहे. एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे एकच सेल आहे. आपण मोनेरामध्ये पण बघितलं होतं, पण मोनेरामध्ये सेल प्रोकॅरियोटिक होती. इथे कशी आहे? युकॅरियोटिक आहे. म्हणजे सगळे सेल ऑर्गॅनल, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे सगळं काय आहे? प्रेझेंट आहेत. म्हणजे थोडेसे डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम. कसे आहेत? थोडेसे डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम आहे. आणखी एक असं आहे की हे जे प्रोटिस्टा आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, हा अजून पूर्णतः क्लासिफाय झालेला नाहीये. व्यवस्थित याचं क्लासिफिकेशन झालेलं नाहीये. तर भरपूर साऱ्या पुस्तकांमध्ये असं ऑथर जे असतात, मोठे मोठे सायंटिस्ट असतात, ते म्हणतात की याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला काही पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे आता तुम्ही काही अभ्यास केला असेल त्याच्यानंतर थोडंफार याच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात. का बरं येऊ शकतात? कारण हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे प्रोटिस्टा मधले, काही फोटोसिंथेसिस करतात. म्हणजे प्लांट सारखे आहेत. पूर्ण त्यांचे कॅरेक्टर कसे आहेत? प्लांट सेल सारखे कॅरेक्टर आहेत. काहींचे अॅनिमल सेल सारखे कॅरेक्टर आहेत. काहीचे फंगस ज्याला आपण म्हणतो किंवा फंगाई ज्याला आपण म्हणतो त्याच्यासारखे कॅरेक्टर आहेत. म्हणजे 3 वेगवेगळ्या लाईफ फॉर्म्स. प्लांट सारखे पण ते बिहेव्ह करतात, ते अॅनिमल सारखे पण बिहेव्ह करतात आणि ते एखाद्या फंगस सारखे पण बिहेव्ह करतात. अशा प्रकारचे 3 प्रकारचे सजीव युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याला प्रोटिस्टा या किंगडम मध्ये पाहायला मिळते. मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा आहे. मग प्रोटिस्टाचा एक टाईप ज्याला आपण म्हटलं प्लांट लाईक प्रोटिस्टा. ठीक आहे. आता आपण याला प्रोटिस्टा म्हणतो, पण काही प्रोटेरोटिस्टा वगैरे नाव आहेत त्याचे, जाऊ द्या, त्याचं काही एवढं नाही. पण प्रोटिस्टा जे आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्लांट सारखे दिसणारे प्रोटिस्ट, अॅनिमल सारखे प्रोटिस्ट. तर प्लांट सारखे प्रोटिस्ट बद्दल थोडासा अभ्यास आणि अॅनिमल सारखे दिसणारे प्रोटिस्ट. मग फंगस सारखे किंवा दुसऱ्या डायटम्स आहेत किंवा युग्लिनॉइड आहेत. युग्लिनॉइड जनरली काय असते की दोन्ही कधी फोटोसिंथेसिस करतात, तर आपण त्याला प्लांट सारखं म्हणू शकतो. पण जर सनलाईट अवेलेबल नसेल तर मग ते अॅनिमल सारखे बिहेव्ह करतात, म्हणजे शिकार करतात, दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड करतात. म्हणून मग आपण त्याला दोन्ही ग्रुपमध्ये नाही ठेवू शकत. आपण प्लांट पण नाही म्हणू शकत, आपण अॅनिमल पण म्हणू शकत नाही. म्हणून मग आपण त्याला काय केलेलं आहे? सेपरेट ग्रुपमध्ये डिवाइड करून ठेवलेलं आहे. त्याला युग्लिनॉइड म्हणतात. आज आपण 2चा अभ्यास करणार आहे, प्लांट लाईक प्रोटिस्टा आणि अॅनिमल लाईक प्रोटिस्टा. प्लांट लाईक प्रोटिस्टा म्हणजे प्लांट सारखे दिसणारे जे प्रोटिस्टा आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल आहे पण कसे आहे? प्लांट सारखे आहे. म्हणजे फोटो ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिझम दाखवतात. म्हणजे सनलाईटच्या मदतीने काय करू शकतात? फूड प्रिपेअर, फोटोसिंथेसिस करू शकतात. हे प्लांट सारखे दिसणारे प्रोटिस्टा. यांना 2 वेगवेगळ्या टर्म, वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या टर्म्सनी ओळखल्या जाते. एक आहे क्रिसोफाइट्स. काय म्हणतात? क्रिसोफाइट्स. याला जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं
प्लांट लाईक प्रोटिस्टाला जर मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर त्याची सेल जी आहे, खाली डायग्राम दिली आहे तुमच्या पुस्तकामध्ये, असे दिसतात. ठीक आहे का, असे दिसतात. त्याला क्रिसोफाइट का बरं म्हणतात? क्रिसो म्हणजे फिल्टर. ठीक आहे, फिल्टर म्हणजे काय? जाळी. एखादी जाळी कशी असते, त्या जाळीसारखे दिसतात मायक्रोस्कोप मध्ये. त्याच्यामध्ये खूप सारे छोटे 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 होल्स आपल्याला दिसतात आणि ते एखाद्या जाळीसारखे अपीअर होतात, म्हणून मग त्याला म्हणतात क्रिसो, फिल्टर. फिल्टर सारखे दिसणारे. फाइट्स म्हणजे प्लांट. ठीक आहे, युनिसेल्युलर प्लांट सारखे दिसणारे प्रोटिस्टा जे कसे आहेत? फिल्टर सारखे, एखाद्या जाळीसारखे आहेत, त्याला क्रिसोफाइट पण म्हणतात. दुसरं त्याला नाव आहे, दुसरी एक टर्म आहे, त्याला आपण म्हणतो फायटोप्लॅन्टन. फायटॉन किंवा फाइट्स म्हणजे प्लांट. इथे फायटॉन, प्रत्येक टर्मला समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे, बेसिक गोष्टी. ठीक आहे, तर फायटॉन म्हणजे पुन्हा प्लांट. ठीक आहे, प्लांट्स. आणि प्लॅंक्टॉन, प्लॅंक्टॉन म्हणजे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे स्वतः मुव्हमेंट करू शकत नाही. हे प्रोटिस्टा कसे आहेत? प्लॅंक्टन म्हणजे काय? प्लॅंक्टॉनिक हे लाईफ, एक प्रकारची लाईफ फॉर्म आहे, एक प्रकारची लाईफ स्टाईल आहे. जसं आपण आहे, आपण मुव्हमेंट करू शकतो, प्लांट मुव्हमेंट करू शकत नाही. अशाच प्रकारे काही प्लांट, काही ऑर्गॅनिझम्स असतात, प्लांट नाही म्हणता येणार, ऑर्गॅनिझम्स असतात जे पाण्यामध्ये राहतात, मोठ्या वॉटर बॉडीज मध्ये राहतात, समुद्रामध्ये राहतात, तलावामध्ये राहतात, नदीमध्ये राहतात, पण स्वतः मुव्हमेंट करू शकत नाही. ते पाण्याच्या फ्लो सोबत, पाणी जसं जाईल तसं ते पाण्याच्या सोबत फ्लो करतात. अशा प्रकारच्या लाईफ फॉर्मला आपण काय म्हणतो? प्लॅंक्टॉनिक लाईफ फॉर्म असं म्हणतो. काय म्हणतो? प्लॅंक्टॉनिक. तर फायटोप्लॅंक्टॉन्स म्हणजे असे प्लांट जे कसे आहेत? प्लॅंक्टॉनिक आहेत, म्हणजे फक्त सरफेसवर फ्लोट करत असतात आणि पाण्यासोबत, पाणी जसं जाईल तसं पाण्यासोबत काय करत जातात? फ्लो करत जातात. ठीक आहे, ह्या दोन टर्म आहेत. त्यांना क्रिसोफाइट पण म्हणतात कारण ते फिल्टर सारखे, एखाद्या जाळीसारखे दिसतात, आणि यांना फायटोप्लॅंक्टन्स पण म्हणतात. प्लांट आहेत, प्लांट सारखे आहेत, पण कसे आहेत? प्लॅंक्टॉनिक आहेत, म्हणजे फक्त सरफेसवर फ्लोट करत राहतात. त्याच्यामधलं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे फायटोप्लॅंक्टन मधलं, त्याला म्हणतात डायॲटम्स. काय आहे? डायॲटम्स. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण कारण क्लासिफिकेशन करत आहे, क्लासिफिकेशन मध्ये फक्त तुम्हाला कॅरेक्टर लक्षात ठेवायचे असतात आणि तुम्हाला खूपच स्पेसिफिक, खूपच त्याला म्हणून लिमिटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक किंगडम बद्दल. तर आपण जेव्हा प्रोटिस्टा बद्दल अभ्यास करतोय त्याच्यामध्ये प्लांट लाईक प्रोटिस्टा, तर मग वेगवेगळ्या टर्म दिलेले आहेत, त्या टर्म आपल्याला फक्त समजून घ्यायचे. ठीक आहे, डायॲटम म्हणजे काय? तर डायॲटम ऑब्व्हियसली फायटोप्लॅंक्टन आहे. कसे आहेत? फायटोप्लॅंक्टन्स आहेत. डायॲटम असे ऑर्गॅनिझम्स आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, जे पाण्याच्यावर असे फ्लोट करत राहतात आणि त्याच्या आतमध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असते, ते फोटोसिंथेसिस करू शकते, त्याला आपण डायॲटम्स म्हणतो. हे डायॲटम्स महत्वाचे आहे कारण हे काय आहे? मेजर प्रोड्युसर आहे. एखादा मोठा तलाव असेल, त्या तलावामध्ये छोट्या ऑर्गॅनिझमचं फूड, प्रत्येक इकोसिस्टम मध्ये, प्रत्येक ठिकाणी एखादी नदी जर पाहिली तर त्या नदीच्या आतमध्ये मोठे जर ऑर्गॅनिझम, फिश असेल तर त्या फिश साठी प्लांट्स हे काय झाले? त्याचं प्रोड्युसर झालं, फूडचा सोर्स. ठीक आहे, तर खूप साऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी फूडचा सोर्स काय असतात? हे डायॲटम्स असलेल्या मेजर प्रोड्युसर्स ऑफ ओशन असं म्हटलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे, थोडीशी पुस्तकाची तुम्हाला मदत घ्यायची, खूपच आळशीपणा होऊन जाईल जर इथूनच शिकले तुम्ही फक्त तर. ठीक आहे, तर फायटोप्लॅंक्टन्स हे एक प्रकार आहे डायॲटम्स. ठीक आहे, फोटोसिंथेटिक आहे, फोटोसिंथेसिस करतात म्हणून प्रोड्युसर आहे. आपण फूड चेन, फूड वेब वगैरे शिकलेलो आहे 8th-9th मध्ये. ठीक आहे, 10th मध्ये पण शिकलो, ते लक्षात नसेल तर थोडंसं रिव्हिजन करा. ठीक आहे, पण ते डायॲटम्स हे प्रोड्युसर आहेत आणि हे डायॲटम्स स्पेशल का बरं, यांना डायॲटम्स का बरं म्हणतात? कारण यांची जी बाहेरची वॉल असते, सेलची जी वॉल असते, जर आपण याला सेल वॉल म्हणू तर ही सेल वॉल सिलिका पासून तयार झालेली असते. ठीक आहे, ज्याला आपण जनरल भाषेमध्ये ग्लास असं म्हणतो, ते ग्लास सारखे, काचेसारखे जे सबस्टन्स असतात त्याच्यापासून बनलेलं असते सिलिका. ठीक आहे, मग या सिलिका पासून बनलेले असतात ते फायटोप्लॅंक्टन्स. प्लांट सारखे प्रोटिस्टा जे कशापासून बनलेले असतात, त्यांची वॉल कशापासून बनलेली असते? सिलिका पासून बनलेली असते, अशांना आपण डायॲटम्स असं म्हणतो. आणि हे जे डायॲटम्स असतात यांचे शेल जे आहेत, ही जी बाहेरची सेल वॉल आहे, ही यांची डेथ झाल्याच्या नंतर किंवा काही कारणामुळे हे शेल्स जे आहेत, सिलिकाची जी बाहेरची कव्हरिंग आहे ही अशीच राहून जाते मागे. ठीक आहे, आणि अशीच मागे राहून गेल्यामुळे आपल्याला जमिनीच्या आतमध्ये माती मिळते, स्पेशल प्रकारची व्हाईटिश आणि थोडीशी ग्रेइश कलरची माती राहते. ती आपल्याकडे खूप जास्त त्याचा यूज होत नाही, पण आता नवीन नवीन त्याचा यूज सुरू झालेला आहे. फिल्टर्स ना, पाण्याचे फिल्टर आहेत,
स्विमिंग पूल आहेत किंवा अशा ठिकाणी फिल्ट्रेशनसाठी, फिल्टर करायसाठी पाणी, अशा मातीचा वापर केला जातो. आणि ती माती कशापासून बनलेली असते? डायॲटम्स पासून बनलेली असते. खूप खूप वर्षापासून ते डायॲटम्स जमा होत गेले जमिनीत. आधी समुद्र होते, समुद्राच्या नंतर आता तिथे जमीन आहे, तर त्या ठिकाणी हे जे डायॲटम्स असतात हे राहून जातात. त्याच्यापासून एक स्पेशल प्रकारची माती तयार होते, त्याला डायॲटोमिशियस अर्थ असं म्हणतात. ठीक आहे, गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला ती पावडर पाहायला मिळेल. ठीक आहे, का विकत मिळते स्विमिंग पूल वगैरे क्लीन करायसाठी फिल्टरमध्ये वापरतात. ती डायॲटोमिशियस अर्थ दुसरं काही नसून हे जुने जे डायॲटम्स होते खूप काळावरच्या आधीचे, ते डायॲटम्स जमा झालेले डायॲटम्स आहेत. ठीक आहे, तर हे जे डायॲटम्स आहेत त्याच्यापासून डायॲटोमिशियस अर्थ तयार होते. आणि डायॲटम्स कारण ग्रॅन्युलर असतात, खूप जास्त स्मूथ असतात, असे ग्रॅन्युल्स सारखे असतात. ठीक आहे, ते दाणे दाणे लागतात थोडेसे बारीक. ठीक आहे, पावडरी सारखं असतात ते. म्हणून या डायॲटोमिशियस अर्थचा वापर मोठ्या प्रमाणात फिल्ट्रेशन मध्ये सांगितलं, दुसरं पॉलिशिंगसाठी यूज करतात. कारण सांगितलं मी, याच्यात काय आहे? सिलिका आहे. सिलिका काचेसारखा असतो आणि चमकतो, त्याच्यामुळे पॉलिशिंग इंडस्ट्री जी असते, इंडस्ट्री वेगवेगळ्या पॉलिशिंगसाठी त्याचा यूज केला जातो. तर तुम्हाला शिकवता त्यांनी सांगून दिलं की याचा यूज काय आहे. तर डायॲटोमिशियस अर्थ जे असतात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात फिल्ट्रेशनसाठी आणि कशासाठी केला जातो? तर पॉलिशिंगसाठी केला जातो. तर मग प्लांट लाईक प्रोटिस्टचा जो पॅरेग्राफ आहे तो जर तुम्ही वाचला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येईल. हे तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये आहे. ठीक आहे, एवढंच समजून घ्यायचं आहे सध्या तरी. मग प्रोटिस्टामध्ये काही अॅनिमल सारखे पण प्रोटिस्ट आहेत. कसे आहेत? अॅनिमल सारखे आहेत. अॅनिमल सारखे आहे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? तर हेटेरोट्रॉपिक आहे. अॅनिमल सारखे आहे म्हणजे काय आहे? हेटेरोट्रॉपिक आहे. हेटेरोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं फूड प्रिपेअर करू शकत नाही, दुसऱ्या अॅनिमलवर डिपेंड करतात फूडसाठी, त्याला आपण हेटेरोट्रॉपिक म्हणतो. आपण अॅनिमल आहे, अॅनिमल. ठीक आहे, आपल्याला दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर, प्लांटवर किंवा अॅनिमलवर सकाळी डाळ भाजी खाल्ली, त्याच्यात पालक होती किंवा अजून दुसरं काही खाल्लं असेल, ते दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण खाऊन जगतो, म्हणून आपण हेटेरोट्रॉपिक झालो. तर अॅनिमल सारखे प्रोटिस्ट असतात, दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जगणारे प्रोटिस्ट आहेत, म्हणून त्यांना अॅनिमल लाईक प्रोटिस्ट म्हणतात. यांच्यामध्ये सेल वॉल पाहायला मिळत नाही. काय पाहायला मिळत नाही? ऑब्सेन्स ऑफ सेल वॉल असते. सेल वॉल ऑब्सेंट असते पूर्णतः. सेल वॉल काय असते? पूर्णतः ऑब्सेंट असते. अशाने आपण अॅनिमल लाईक प्रोटिस्टा असं म्हणतो. आता हे जे अॅनिमल लाईक प्रोटिस्ट आहे, या अॅनिमल लाईक प्रोटिस्टाला वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत, ग्रुपमध्ये वेगवेगळे प्रकारचे. ठीक आहे, काही असतात ते स्युडोपोडिया आपले असतात. स्युडोपोडिया लोकोमोशन कसं करतात, मूव्ह कसे करतात, हे मायक्रोस्कोप खाली जर स्लाइड ठेवली अॅनिमल लाईक प्रोटिस्टाची तर ते कंटिन्यू असे मूव्ह करताना दिसतात इकडे तिकडे. हे जे मुवमेंट आहे हे मुवमेंट कसं होते याच्या आधारावर डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. पहिला आहे स्युडोपोडिया. स्युडोपोडियाचा खरा अर्थ होतो फेक लेग, म्हणजे पायासारखं काहीतरी दिसते पण ते पाय नाहीये. सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. सिंगल सेल ऑर्गॅनिझमला पाय असेल का? तर त्याची जी सेल असते, ही जी सेल वॉल असते ही मूव्ह करते अशी, आणि त्या मुवमेंटमुळे हे ऑर्गॅनिझम काय जाऊ शकतात? समोर जाऊ शकतात. याला काय म्हणतो आपण? स्युडोपोडिया. ठीक आहे, लेग वगैरे काहीच नाही तरी पण मुवमेंट करतात. ठीक आहे, जर सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन वगैरे आहे, ती प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याची अशी मूव्ह करते आणि ते असे समोर जातात. ठीक आहे, आणि ते जे आहे त्याची मेम्ब्रेन जी आहे बाहेरची, जी त्यांना मुवमेंट करायला मदत करते, त्याला स्युडोपोडिया असं म्हणतात. आणि ज्यांना स्युडोपोडिया आहे अशा ऑर्गॅनिझमला आपण अमिबा असं म्हणतो. काय म्हणतो? अमिबा किंवा अमिबोइक प्रोटिस्टा असं म्हणतात. मग हे जे अमिबा आहे, हे अमिबा कसे असतात? जे मुवमेंट करतात, लोकोमोशन करतात, ते कशाने करतात? स्युडोपोडियाने करतात. म्हणजे त्यांची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, बाहेरची मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनच्या मुवमेंट सोबत त्यांची अशी मुवमेंट होते. ऍक्च्युअली खूप काही आहे त्याच्यामध्ये समजण्यासारखं, पण सध्या तरी 11th स्टँडर्डच्या अँगलने बघतो म्हटलं तर तेवढं महत्वाचं आहे. ठीक आहे का? याच्यामध्ये काय येतो? अमिबा सारखे ऑर्गॅनिझम येतो. अमिबा तुम्ही बघितलेलं असं काढलं असेल ना, असं 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 असं, काही फिक्स शेप नसतो त्याला. आणि ही जी बाहेर जे आपण काढलंय आता असं असं असं, याच्यामुळे ते मुवमेंट करू शकतं. त्याच्या आतमध्ये, सेलच्या आतमध्ये जे असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे असतं सेलमध्ये, त्याला प्रोटोप्लाझम असं म्हणतात. आणि यांचं प्रोटोप्लाझम जे असतं हे प्रोटोप्लाझम मुवमेंट मध्ये असतं, आणि त्यांच्या प्रोटोप्लाझमच्या मुवमेंटमुळे हे अमिबा समोर किंवा मागे येऊ शकतात. ठीक आहे, खूप डिटेलमध्ये नंतर बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर त्याला अमिबा असं म्हणतो. आता जर अमिबा, जो अमिबा आपण 8वी 9वी 10वी पासून अमिबा ज्याला म्हणत आहे आपण, ते जे अमिबा असतात हे फ्री लिव्हिंग असतात. कसे असतात? फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंगचा अर्थ काय आहे? फ्री लिव्हिंगचा अर्थ खूप डेंजरस आहे. फ्री लिव्हिंग म्हणजे जो दुसऱ्यावर डिपेंड करत नाही जगण्यासाठी, त्याला आपण फ्री लिव्हिंग असं म्हणतो.
ठीक आहे, वेगवेगळे लाईफचे मोड असतात. हा दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगायसाठी त्रास देत नाही, फक्त फूड म्हणून खातो त्याला दुसऱ्या ऑर्गॅनिझमला, पण बाकीचा काही त्रास नाही, त्याला फ्री लिव्हिंग असं म्हणतात. हे पाण्याच्या आतमध्ये इकडे तिकडे तरंगत असतात आणि फक्त जिथे फूड मिळेल ते फूड खातात आणि जगतात, एकटे जगणारे असतात ते सिंगल. ठीक आहे, त्याला म्हणून त्याला फ्री लिव्हिंग असं म्हटलेलं आहे. पण अमिबा सारखाच दुसरा एक टाईप असतो, त्याला म्हणतात अँटा अमिबा. काय म्हणतात? अँटा अमिबा. हे जे अँटा अमिबा असतात हे असतात एंडो पॅरासाइट. काय असतात? एंडो पॅरासाइट. आता एंडो म्हणजे इनसाइड, ठीक आहे, शरीराच्या आतमध्ये जाऊन काय करतात? पॅरासाइटिझम करतात. पॅरासाइट अशा ऑर्गॅनिझमला म्हटले जाते. पॅरासाइट म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम जे दुसऱ्या सजीवाच्या शरीराच्या वर किंवा शरीराच्या आतमध्ये राहून जगतात आणि काय करतात? नुकसान करतात आतमध्ये, शरीराच्या आतमध्ये काय करतात? नुकसान करतात. म्हणून हा जो अँटा अमिबा आहे, हा अँटा अमिबा आपल्या शरीरामध्ये, ठीक आहे, शरीराच्या आतमध्ये जाऊन काय करतो? एंडो पॅरासाइटिझम करतो. एंडो आपल्या शरीराच्या आतमध्ये जातो म्हणजे एंडो, आणि मग काय करतो? पॅरासाइटिझम करतो म्हणजे आपल्या शरीराला आतमधून थोडं 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 दुखायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होते. त्याला म्हणतो आपण अमिबोइक डिसेंट्री. अमिबोइक डिसेंट्री. त्याच्यामुळे जे फिकल मॅटर असते, ठीक आहे, सकाळी आपण जे जातो, डायजेस्टिव्ह वेस्ट जी असते ही खूप जास्त पातळ आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी लॉस होते आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. तर हे अमिबोइक डिसेंट्री वगैरे होते, हे कोणामुळे होते? तर या प्रोटिस्टामुळे होते. कोणता प्रोटिस्टा आहे? हा अॅनिमल लाईक प्रोटिस्टा आहे आणि अमिबास आहे, पण याला काय म्हटलेलं आहे? अँटा अमिबा. कारण जनरली अमिबा कसे असतात? फ्री लिव्हिंग असतात, पण हा अँटा अमिबा काय असतो? एंडो पॅरासाइट असतो. शरीराच्या आतमध्ये जाऊन आपल्याला काय करतो? डिसीज करतो, आपल्याला बिमारी देतो, आपल्याला काय करतो? शरीराला इजा करतो आतमधून. म्हणून मग त्याला आपण म्हणतो एंडो पॅरासाइट. ठीक आहे, चालेल. याच्या खूप साऱ्या टर्म्स आहेत, आपल्याला पुढे येणार आहे. एंडो पॅरासाइट, त्याच्यानंतर सिम्बायोसिस आहेत. ठीक आहे, ओके. आता जर फ्लॅजिला असेल तर फ्लॅजिलेटेड म्हणतात मुव्हमेंटसाठी, लोकोमोशनसाठी. अमिबा कसा आहे? तर स्युडोपोडियाचा वापर करतो मुव्हमेंटसाठी, पण आणखी दुसरे ऑर्गॅनिझम असतात ते फ्लॅजिलाचा वापर करतात. फ्लॅजिला म्हणजे काय? जर हा ऑर्गॅनिझम असेल, सेल आहे, हा प्रोटिस्ट आहे, त्याला अशी लांब सेलचं प्रोसेशन असते. काय असते? असं त्याचे सेलची जी मेम्ब्रेन असते, ही सेलची मेम्ब्रेन अशी लांब अशी होऊन जाते. याला असं खूप लॉंग असते हे, ठीक आहे, लॉंग आहे. याला फ्लॅजिला असं म्हणतात. याला काय म्हणतात? फ्लॅजिला असं म्हणतात. आणि ती फ्लॅजिला अशी मूव्ह करते, तो ऑर्गॅनिझम समोर किंवा मागे जाऊ शकतो. प्रोपेल म्हणतात त्याला, प्रोपेल करतो, तो समोर येतो किंवा मागे जातो. कशाच्या मदतीने जातो? तर फ्लॅजिलाच्या मदतीने जातो. मग असे फ्लॅजिला असलेले प्रोटोझोआ, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आलंय आपल्याला, ट्रिप्नोझोमा. ठीक आहे, ते प्रोनाउन्सिएशन काय असेल ते बघा, पण ट्रिप्नोसोमा असं त्याचं नाव आहे. हा जो ट्रिप्नोझोमा आहे याच्यामुळे एक डिसीज होतो आपल्याला. ठीक आहे, या डिसीजला म्हणतात स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस, झोपायला पेशंट जो असेल ज्याला स्लीपिंग सिकनेस झाला असेल त्याला झोपायला त्रास होतो, त्याची झोप डिस्टर्ब होते, झोपेचं जे पॅटर्न आहे ते बदलते. एवढंच नाही, त्याची जी नर्वस सिस्टीम असते, नर्वस सिस्टीम आपला ब्रेन जे आपल्या हाताला वगैरे कंट्रोल करतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून माणसाची पर्सनॅलिटी बदलते, चिडचिडा स्वभाव होऊ शकतो, किंवा शांत स्वभाव असेल तर चिडचिडा होईल, चिडचिडा असेल तर शांत स्वभावाचा पर्सन होईल. अशा भरपूर सारे त्याच्यामध्ये सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळते. त्याला स्लीपिंग सिकनेस असं म्हणतात. आणि तो स्लीपिंग सिकनेस या फ्लॅजिलेटेड, ज्याला फ्लॅजिला आहे, अशा प्रोटिस्टामुळे होतो. ठीक आहे, ट्रिप्नोसोमा. एक विशिष्ट प्रकारची माशी असते, त्या माशीच्या शरीराच्या आतमध्ये हे ट्रिप्नोसोमा असतात आणि ती जेव्हा आपल्या अन्नावर बसते तेव्हा ते आपल्या अन्नाच्या आतमध्ये जे काही फूड आपण खातो त्या फूडवर याचे जे एग्स असतात, ट्रिप्नोसोमा असतात, याला रिलीज करते. याच्यावर स्पोर्स म्हणूयात आपण, एग नाही म्हणते ना, स्पोर्स म्हणता येईल. ठीक आहे, स्पोर्सला रिलीज करते. मग ते आपण खाल्लं की ते आपल्या शरीराच्या आतमध्ये काय करतात? रिप्रोड्यूस करतात, स्पेशली ब्रेन मध्ये जातात आणि मग आपली नर्वस सिस्टीम जी असते ती नर्वस सिस्टीमला डॅमेज करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतो? स्लीपिंग सिकनेस हा डिसीज होतो, बिमारी आहे एक प्रकारची. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी प्रोटिस्टा आहे. ठीक आहे, अॅनिमल सारखा प्रोटिस्टा जे कशाची मदत करतात मुव्हमेंटसाठी? सिलिया. सिलिया काय आहे हे समजून घ्या आपण. फ्लॅजिला समजलं असेल, एक लांब असं एकच असते, लांब किंवा एक किंवा दोन असेल, खूप कमी असतात नंबरनी. ठीक आहे, पण मोठे असतात, याला फ्लॅजिला म्हणतात. असंच जर छोटे छोटे असेल, ठीक आहे, इथे सेल काढली येते, असे छोटे 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 पण भरपूर सारे असे लांब हेअर सारखे स्ट्रक्चर असेल सेलच्या वर, छोटे 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 पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर असेल तर त्याला सिलिया असं म्हणतात. मग सिलियाच्या मदतीने जर मुव्हमेंट होत असेल
तर मग आपण त्याला सिलिएटेड अॅनिमल लाईक प्रोटिस्टा असं म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणाचं आहे तर पॅरामेशियम आहे. आपण खूप वेळ एक्झाम्पल लिहितो पॅरामेशियमचं. ठीक आहे. आणि पॅरामेशियम आपल्या पायासारखा दिसतो म्हणून आपण असा काढतो त्याला, असं काढतो पॅरामेशियमला. आणि या पॅरामेशियमला असे असे छोटे 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 हेअर सारखे स्ट्रक्चर असतात. याला सगळ्यांना सिलिया असं म्हणतात. आणि या सिलियाची मुवमेंट करून करून असे सिलिया ते व्हायब्रेट करतात आणि सिलियाच्या व्हायब्रेशनमुळे हा पॅरामेशियम समोर किंवा मागे येऊ शकतो. हा प्रोटिस्टा आहे. कोणता प्रोटिस्टा आहे? अॅनिमल लाईक प्रोटिस्टा आहे. पण कशाची मदत करतो? मुवमेंटसाठी कशाची मदत घेतो? त्याला लोकोमोशन पण म्हणू शकता तुम्ही. लोकोमोशनसाठी कशाची मदत घेतो? सिलियाची मदत घेतो. मग हा पॅरामेशियम स्पेशल प्रकारचा. याच्यामध्ये काय असते? सेलची बाजू, ही जी सेल आहे याच्या साईडला अशी एक जागा असते अशी, या जागेला गलेट असं म्हणतात. ठीक आहे. कॅव्हिटी असते. आपल्याला जसं गट आहे तसं त्याला ते गलेट असते. सेलच्या बाजूला थोडीशी अशी जागा असते, ते तिथे तुम्हाला दिलेलं आहे गलेट, अ स्मॉल कॅव्हिटी. लक्षात ठेवायचं असेल म्हणून दिलं असेल, बाकी पुढचं काहीच नाही दिलं. फक्त एवढं दिलं की पॅरामेशियम आहे आणि त्या पॅरामेशियमला गलेट आहे, कॅव्हिटी आहे. कशासाठी आहे, काय आहे ते तुम्ही शोधायचं. ठीक आहे. त्याची जास्त इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली नाहीये. त्याच्यानंतर अजून अॅनिमल लाईक प्रोटिस्ट आहे, जे कसे असतात? स्पोरोझोआन असतात. ठीक आहे. स्पोरोझोआन, स्पोर्स, दाणे छोटे छोटे. एखाद्या प्लांट असेल तर प्लांट्सला सीड लागतात आणि ते सीड नंतर त्या सीड पासून पुन्हा एक प्लांट तयार होतो. सीड सारखेच छोटे 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 स्मॉल ग्रॅन्युल सारखे, मोहरी जशी असते आपल्या घरी त्या मोहरीच्या दाण्यासारखे असे छोटे छोटे दाणे हे ऑर्गॅनिझम तयार करतात. म्हणून त्याला स्पोरोझोआन्स असं म्हणतात. असे अॅनिमल जे काय तयार करतात? स्पोर तयार करतात. काय तयार करतात? स्पोर तयार करतात. अशांना आपण स्पोरोझोआन असं म्हणतो. आणि या स्पोरोझोआनचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. ठीक आहे. प्लाझ्मोडियमचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. ऐकलं असेल मलेरिया. आता तुम्हाला इंटरेस्ट आला असेल, आता असं वाटत असेल की 11वी 12वी बायोलॉजी केल्याच्या नंतर आपण काय म्हणू? डॉक्टर बनवतो. हे जे प्लाझ्मोडियम आहे, हा प्लाझ्मोडियम काय आहे? एक प्रोटिस्टा आहे. कुठला प्रोटिस्टा आहे? अॅनिमल लाईक प्रोटिस्टा आहे. त्याच्यातही तो काय तयार करतो? स्पोर तयार करतो. म्हणून त्याला स्पोरोझोआन असं म्हणतात. आणि त्या स्पोरोझोआन मध्ये हा जो प्लाझ्मोडियम आहे याच्यामुळे आपल्याला काय होतो? मलेरिया होतो. मलेरिया कसा होतो? तर हा प्लाझ्मोडियम जो आहे, हा प्लाझ्मोडियम मॉस्किटो जो असतो, मच्छर जो असतो, त्याच्या मच्छराच्या शरीराच्या आतमध्ये असतो. आणि जेव्हा मच्छर आपल्याला चावतो, मॉस्किटो जेव्हा आपल्याला बाईट करतो, तेव्हा ते जे असतात प्लाझ्मोडियम, हे प्लाझ्मोडियम आपल्या शरीराच्या आतमध्ये जातात. आणि हे कोण काय जातात? आपल्या शरीराच्या आतमध्ये जातात. हे स्पोर असतात. स्पोर प्लाझ्मोडियम यांनी तयार केलेले स्पोर असतात. हे आतमध्ये जाऊन डेव्हलप होतात आणि प्लाझ्मोडियम बनतात. ठीक आहे. लाईफ स्टेजेस असतात. जसं एखादी जेव्हा बटरफ्लाय तयार होते, फुलपाखरू ज्याला आपण म्हणतो, ते आधी एग असते. ठीक आहे. आधी एग असते. या एग पासून काय तयार होते? कॅटरपिलर तयार होते. आणि कॅटरपिलर नंतर कशामध्ये डेव्हलप होते? बटरफ्लाय मध्ये डेव्हलप होते. ह्या लाईफ स्टेजेस झाल्या. एक वेळी ते काय असतात? एग असतात. नंतर ते लार्वी बनतात, म्हणजे छोटं कॅटरपिलर सारखं बनतात. आणि कॅटरपिलरच्या नंतर बटरफ्लाय बनतात. हे त्याच्या लाईफ स्टेजेस आहेत. अशाच प्रकारच्या लाईफ स्टेजेस आपल्याला कुठे पाहायला मिळतात? प्लाझ्मोडियम मध्ये पाहायला मिळतात. आणि प्लाझ्मोडियमची एक लाईफ स्टेज आहे स्पोर. आणि हे स्पोर आपल्या शरीरात जाऊन आपल्याला काय कॉज करतात? मलेरिया कॉज करतात. आणि मलेरियामुळे शरीराच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात डॅमेज होते. आणि ते डॅमेज झाल्याच्या नंतर जर एक्स्ट्रीम डॅमेज असेल तर डेथ पण होऊ शकते. पण आजकाल मलेरियाला ट्रीटमेंट खूप चांगली अवेलेबल झालेली आहे. तर आपण आज जे काही डिस्कशन केलं ते होतं प्रोटिस्टा किंगडम बद्दल. त्या प्रोटिस्टा किंगडम मध्ये फक्त 2 डिव्हिजन आपण बघितले. त्याच्यामध्ये प्लांट लाईक प्रोटिस्टा बघितले, अॅनिमल लाईक प्रोटिस्टा बघितले. प्लांट लाईक प्रोटिस्टाचं आपण बघितलं की काय युजेस आहेत. ठीक आहे. कशा प्रकारे आपण त्याच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत ते बघितलं. आणि अॅनिमल लाईक प्रोटिस्ट बघितलं. आणि याच्यामध्ये मेजर असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, असे अॅनिमल लाईक प्रोटिस्टा जे आपल्याला काय कॉज करतात? डिसीज कॉज करतात. अशा बद्दलची आपण माहिती घेतली. जर तुम्हाला कोणी विचारलं की आपल्याला मलेरिया कशामुळे होतो, त्याला सांगायचं प्लाझ्मोडियम नावाचा काय आहे? प्रोटिस्टा आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होतो? मलेरिया होतो. ठीक आहे. तर हळूहळू आपली बायोलॉजीच्या साईडने आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा संबंध एकमेकांसोबत वगैरे शिकायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला असल्यामुळे याच्या नंतरच्या सेक्शनमुळे मध्ये आपण प्रोटिस्टाचे जे पुढचे पार्ट्स आहेत, ठीक आहे, फंगस लाईक प्रोटिस्टा आहे, त्याच्यानंतर डायनोफ्लॅजिलेट नावाचा एक विशिष्ट प्रकारचा हे आहे प्रोटिस्टा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि युग्लिनॉइड,
प्लांट सारखा पण आहे आणि अॅनिमल सारखा आहे, दोन्ही कॉम्बिनेशन आहे, त्याला युग्लिनॉइड असं म्हणतो. त्याच्याबद्दल पण आपल्याला डिस्कशन करायचं. जर व्हिडिओ आवडला असेल, समजत असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणखी एकदा आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू. नमस्कार.